नमस्कार. आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता, डाळ तांदूळ न भिजवता, कोणतंही पीठ न आंबवता अगदी झटपट तयार होणारी मऊ लुसलुशीत जाळीदार अशी टम्म फुगलेली इडली बनवणार आहोत. बनवायला एकदम सोपी पद्धत आहे आणि पटकन तयार होते. चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुद्धा पटकन सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मोठा जरी घेतला तरी सुद्धा चालेल. आता मी त्याच वाटीने अर्धी वाटी पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत. आता हे जे पोहे आहेत ते मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेतलेले आहेत. तर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर आता मीठ टाकून आपल्याला हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे. तर मी तर त्याच वाटीने 1 वाटी दही व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे. दही फेटूनच घ्यायचं म्हणजे रव्यामध्ये व्यवस्थित असं ते मिक्स होतं, गुठळ्या वगैरे अजिबात राहत नाहीत. तर मी तर 1 वाटी दही घेतलं आहे. आता त्याच वाटीने मी तर 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर लागेल तसं आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर बघा मी 1 वाटीतलं पाणी थोडंसं ठेवलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ. तर सुरुवातीला इथं मला 1 वाटी पाणी लागलेलं आहे. परत मी त्याच वाटीने अजून 1 वाटी भरून पाणी घेतलेलं आहे. तर आता आपण लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकत हा जो रवा आहे तो भिजवून घेऊया. तर बघा जसं जसं आपण पाणी टाकत जाऊ तसं तसं रवा पाणी शोषला जातो रव्यामध्ये. तर बघा इथं जवळपास मला आत्तापर्यंत 2 वाटीच्या जवळ पाणी लागलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी मला अजून थोडीशी दाटसर वाटते. तर मी तर पूर्ण 2 वाटी पाणी टाकलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. बघा या पद्धतीने हे असं बॅटर तयार होतं. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर जवळपास मला इथं 2 वाटी पाणी लागलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवूया आणि 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत तुम्हाला चटणी वगैरे बनवायची असेल तर तुम्ही बनवून घेऊ शकता. तर इथं बघा 10 मिनिटं झालेले आहेत. मी झाकण काढलं आहे. तर इथं रवा व्यवस्थित असा फुललेला आहे. तर रवा फुलल्यानंतर इथं बॅटर आपलं थोडंसं दाटसर झालं आहे. तर यामध्ये परत आपल्याला थोडंसं पाणी टाकावं लागेल. कारण रवा भिजल्यानंतर जास्त असं पाणी शोषलं जातं आणि रवा छान असा फुलला जातो. तर मी इथं परत थोडंसं पाणी टाकून असं या पद्धतीने बॅटर बनवून घेतलं आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा टाकायचा आहे. खायच्या सोड्याच्या ऐवजी तुम्ही इनो जरी टाकलं तरीसुद्धा चालेल. आता आपल्याला खायचा सोडा टाकून एकाच दिशेने हे एकसारखं असं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे हे इडलीचं बॅटर जे आहे ते छान असं हलकं फुलकं तयार होतं. तर बघा इथं एकसारखं मी फेटून घेतलेलं आहे आणि बघू शकताय तुम्ही बॅटर छान असं हलकं फुलकं दिसत आहे. तर आता आपल्याला लगेचच याची इडली बनवायला घ्यायची आहे. तर काय करायचं आपण हे जे सोडा टाकत असतो ना त्यावेळेला इडली पात्रामध्ये अगोदरच पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं म्हणजे वाफ तयार होते आणि पटकन इडली वाफली जाते. तर इथं व्यवस्थित बॅटर तयार झालेलं आहे. तर मी आता इथं इडलीच्या प्लेटला व्यवस्थित असं सगळीकडे तेल लावून घेते. हे बघा अशा पद्धतीने. तर इथं व्यवस्थित असं तेल लावून झाल्यानंतर आता यामध्ये आपण बॅटर घालून घेऊया. तर मी इथे सर्व भांड्याला म्हणजे सर्व प्लेटला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे एकदाच आणि अशा पद्धतीने यामध्ये बॅटर भरून घेते. जास्तसुद्धा भरायचं नाही, नाहीतर इडली फुगल्यानंतर ते वरती येतं. तर बघा इथं मी चारही भांड्यांना म्हणजे प्लेटला तेल लावून अशी इडली भरून घेतलेली आहे आणि माझं अजून थोडंसं बॅटर शिल्लक राहिलेलं आहे. तर इडली पात्रामध्ये मी अगोदरच पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं गॅसवरती. आता यावरती आपण प्लेट ठेवून देऊया. आता हे जे होल दिसत आहेत त्यावरती बरोबर इडली ठेवायची म्हणजे छान अशी वाफली जाते आणि अजिबात त्यामध्ये पाणी वगैरे पडत नाही आणि व्यवस्थित त्याला वाफ लागली जाते. तर बरोबर ती त्या होलवरती आपल्याला इडली ठेवली पाहिजे. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इडली ठेवून घ्यायची आहे म्हणजे इडलीच्या प्लेट्स ठेवून घ्यायच्या आहेत. आता आपण हे 15 मिनिटासाठी वाफवून घेऊया. तर इथं 15 मिनिट झालेले आहेत. आता आपण झाकण काढूया. तर बघा इथं मस्त अशी टम्म इडली फुगलेली आहे, बघू शकताय तुम्ही. तर आता ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या सर्व आपण अशा पद्धतीने खाली काढून घेऊया. तर इथं तुम्हाला लक्षात येतच असेल बघा सर्व इडल्या टम्म अशा फुगलेल्या आहेत. आता तुम्हाला मी काढल्यानंतर दाखवते एकदम हलकी फुलकी इडली तयार होते. तर इथं इडली पूर्ण गार झाली आहे. तर आता आपण चमच्याने काढून घेऊया. बघा अगदी सहज निघते, अजिबात खाली चिटकलेली नाही आणि बघू शकता तुम्ही किती छान अशी हलकी फुलकी अशी जाळीदार इडली तयार झालेली आहे. जसं आपण पीठ आंबवून करतो ना
डाळ तांदळाची त्याच पद्धतीने ही इडली तयार होते. खूप छान होते. अजिबात आतमध्ये घट्ट वगैरे काहीच होत नाही. छान अशी हलकी फुलकी आणि शिवाय जाळीदारसुद्धा होते. खूप छान होते, टम्म फुगते सुद्धा. तर बघा इथं अगदी सहज या इडल्या निघाल्या जातात. अजिबात खाली चिटकत नाहीत, मऊसूत होतात अगदी आणि झटपट तुम्ही या पद्धतीने ही इडली बनवू शकता. तर याच पद्धतीने आपण सर्व इडल्या काढून घेऊया. तर मी तर सर्व इडल्या बनवून घेतलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही अगदी मस्त झालेल्या आहेत. अगदी छान अशा मऊसूत टम्म फुगलेल्या होतात. बघा आतमध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही किती छान जाळीदार अशी इडली तयार झाली आहे. एकदम सॉफ्ट इडली तयार होते. बघा मऊसूत झालेल्या आहेत. तर मी तर सांबर आणि ओल्या खोबऱ्याची चटणी बनवलेली होती, त्यासोबत इडली सर्व केली. बघा अगदी मऊसूत छान अशा इथं इडल्या तयार झालेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.